काहीतरी गेला. काय कोल्हा काय असं काहीतरी गेला. काय गेलं बेकार हे बघ कोल्हा बघ कोल्हा बघ न्याला वरीत. सो गाईज मी जो आधीचा म्हणजे स्टार्टिंगचा जो सीन असतं कमी चालले कुठं कशासाठी ब्लॉग चालू केलाय तो सीनच डिलीट झालाय माझ्या मोबाईल मध्ये. कसं काय झालं ते मला पण माहित नाही. तर आता आम्ही चालले आहोत गोव्याला. तर बघूया पुढं कसं काय विषय येतो. आणि मग ह्याच्या पुढची जी व्हिडिओ क्लिप असेल ती सकाळची असेल म्हणजे दुपारची असेल कारण तो डिलीट झाले तर मला नाही सांगणार. तर चला भेटूया परत सकाळी. गाईच कपडे बघ कसलं काढले बाबा बाबा. अर्ध नवीन आहे पेटी पॅक. लुईस वोझून घालून एक कसं काय जॅकेट एक घेतलाय. बाकी सगळं काढलाय मी विशाळ. गाईज आज उपास आहे. उसल खायले या मम्मीने बनवले अशी उसल मम्मीने खाली पण. आणि मी बुटा रेडी करत होतो 2 जोड. दिसतान का मान्याच्या बाजूला सुकट ठेवले नाही यो एक पुस्तक. आणि पप्पा असं बसल्यान पायवरती करून दिसतान का तुम्हाला. चला आता मी उचल गातो तुम्ही पण या खायला. काही झालेले बुटा रेडी आहे यांच्या नाडी बिडी बांधतो मस्तपैकी. नाही एक बुट याच्यानं पॅक करतो नाही एक माझ्या पायात लावतो. विषय हा जी गॉगल भेटत नव्हती भेटली तर मी घातली. चाललो अशी बॅग भरले मी सगळा घेतलाय स्टँड विंड सगळा विषय केलाय ना. आता मी ही बुटा घालतोय नंतर ही घालतो. विषय हा चलो लेट्स गो. चहा पी मस्त की नाही गेलो. बाय बाय गाईज बाय बाय. चालू चहा बी घेऊन चाललो मान्या चाललो मी. बाय बाय. गाडी अशी अशी पूर्ण भरलेली आहे ना. माझी पण बॅग फुल भरलेली आहे. मिनी पण सगळं घेतलंय. मिनी पण घेतले बहुतेक याच्यानंच सगळं माझा स्टँड बिन हा तेच टायर आणि चार्जर ते मेन आहे. तर चला आता लेट्स गो. अशी अशी बॅग भरलेली आहे पूर्ण सगळी गाडी भरलेली आहे. नाही इथं आलेली आहे. आता आम्ही इथं निघू. आता फोटो काढतो ना निघतो. लेट्स गो गाईज. फायनली निघलो आम्ही आता पद्धतशीर असा. इथे बॅग घेऊन आईला जागा मस्त आहे की उशी विशी ठेवून नाही तिथं झोपणार आहे आणि मी इथं राहणार आहे. आणि चला ट्रेनला बाय बाय करून निघूया आपण फिरायला. उपास आहे म्हणून फुल चिवडा बिवडा आणि आता ऍपल इप्पल घेऊन चालले नव्हते बनाना बिनाना 60 रुपये उधर आधा डझन. आता आम्ही अजून इथे जाऊ प्लस पाव आधा पोचू. आणि मला काही समजून नाही ब्लॉग कसा टाकू पण तरी बघू. और ऑरेंज कैसा अरे गप येडी आहे का ते काय करणार तुला बधीर गपस. काय सीएनजी वाटतं चल कोकण स्वाद काय बाई बरं आहे ना. बरं आहे तो बरं आहे चांगला आहे. मंकी 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 शंभर्या मंकी. आता येतील कर्नाळा अभयारण्य कुठं झाल्या बकऱ्यांना घेऊन ही देते वाटतं सोबत. मंकी नाही बघणार पण बकऱ्या बघायला भेटेल तुला त्या बघ. मंकी संपलं. कुठे गेली जमलेली आहेत म्हणून ते सगळे एकत्र आहेत. आता पुढे नाही दिसणार आपल्याला. म्हणजे कुठं खाऊ खाय उद्या तिथं कोण राहील. मीटिंगच होती एक पण नाही. गप्पा बास गप्पा बास. एक पण नाही झालं संपलं. मीटिंगच होती मेन मीटिंग होती मेन. जीव चाललाय तुझा जीव चाललाय. नॉनव्हेज म्हणजे शाकाहारी. सो गाईज आता आम्ही पेन बिनला पोचलो वाटतं ना. पेनला आलो तर आता बघू आपण पुस्तक. सध्या इथं ब्रांचला झोपवायचं काम चालू आहे. तो झोपल्यानंतर आपण बोलू कारण मग आपल्या आवाजात तो परत होता ना बरोबर ना. लेट्स गो. सो गाईज दिसतंय 10 तास ओनली. तर आता आम्ही जायला निघलो गोव्याला. थोडा अजून पुढं थोडंसा
आता 10 तास लागतील. आता आज 4 तास तरी कव्हर व्हायला पाहिजे. आता बघू आपण किती कव्हर होतं कसं काय तो विषय. सो आता वाजले 6:30. चला लेट्स गो. एअरपोर्ट. अजून 9 तास 40 मिनिटे. एक नॉनव्हेज थांब ना. आणि इकडं सगळीकडे काळो 40 मिनिटे नाही सिंग. आणि आता वाजले 7:15. आता कुठेतरी थांबाचा व्यवस्था बघता पण अजून भेटत नाही. आणि आजचा ब्लॉग असाच असणार आहे, फक्त 5 मिनिटांचा. रातोरात मला टाकायला लागेल, नाही तर मग विषय होईल. कसं उद्याचा वेगळा आजचा वेगळा टाकला तसं बरं वाटत. म्हणजे तुम्हाला एक मिनिट इन्फॉर्मेशन दिली की आज आम्ही चालले आहोत, मग तुम्हाला उद्या बघायला भेटेल का कुठे चालले होते समजलं. सो गाईज आता आम्ही जरासं थांबलेलो इथं हलका फुलका व्हायला. त्यासाठी पण भीती वाटते. काय बोलायचं ना, साईड आपली जरा वेगळी आहे ना. योगा उठला हे डोशा झोप झोपला जरा बरा वाटतं. At the roundabout, continue straight to stay on National Highway 66. ओके तू बोलशील तसा. चला लेट्स गो. ब्लँकेट घेतली अंगावर झोपा आला. बघ ब्लँकेट घेतला पण फायदा झाला का नाही. तूच पाजली पादरे. गाईज मी झोपलो मस्त पैकी. आता ब्लँकेट घेऊन मी झोपलेलो आहे, बघू शकता तुम्ही. नाही प्रांशू मला बघत आहे मी कसं काय झोपत आहे ते. आणि थांब ना मध्ये मध्ये नाही करायचं. तर आपल्याला आता व्लॉग येणार आहे आपला अजून एक पद्धतशीर असा. मागचा व्लॉगला मग मस्तपैकी कॉपीराईट पण नाही आला ना, व्ह्यूज पण जरा मस्त गेले. तर आता या ब्लॉगला पण कॉपीराईट येणार नाही ब्रो, समजलं ना. कॉपीराईट येणार नाही आणि पद्धतशीर असा ब्लॉग असेल. बघू आता कसं कसला ठरला चार्जिंग मग आयला भारी. मग तू बघितलंच नाही तर मी कुठून बघू, मी झोपलो. काहीच आता वाजल्या 8:30 आणि दोघा बसले कार्टून बघत. त्याशिवाय काय आता मस्तपैकी रस्ता पण आणलेला आहे. सुरळीत असा रस्ता आलेला आहे, सुरळीत एकदम पद्धतशीर. नाही तिकडे लय खड्ड बिड्ड होतं. ट्रॉफिक कंटेनर याव त्याव. आता अजून 4 तास 14 मिनिटाचा आपला रस्ता आहे. पण आता आपण कुठे थांबू मध्ये थोड्या वेळात. 4 तास 14 सॉरी 8 तास 14 मिनिटं. 8 तास 14 मिनिटाचा आपला रस्ता आहे. तर आता आपण कुठे थांबू थोड्या वेळात. 390 किलोमीटर अजून जायचं आहे. लेट्स गो. बोगदा आला रे बोगदा आला रे बोगदा आला रे लाला रे लाला रे. आता बघा काही आवाज बंद करतो. शांत राहायचं, शांत. अरे हे बोगद्यात जायला रस्ता त्याला काहीच. टनल अहेड. पारंपरिक अशी वारली पेंटिंग. मराठी संस्कृती, आदिवासी संस्कृती वारली पेंटिंग, हडप्पा संस्कृती. ओ माय गॉड. सुरंग कुठून पण खोदलेले आहेत गाईज. आता काय सांगता नाही येत कुठून सुरंग आहे आणि कुठून नाही ते. नवीन आहे का? आता आपण कुठे कसला आहे दुसरा रस्ता वाटतं. मग तिथं पण होता मगाशी, म्हणून तुला बोललो ना सुरंग कुठून खोदल्या ते. रस्ता चाललाय का फक्त. कुठनं चाललंय हे रस्ता असं. नवीन मानतो गोव्याला गोवा छोटे सुरंग आहेत आणि वेगवेगळे रस्ते आहेत. सगळे फाटे वेगवेगळे आहेत. पण आता आम्हाला सरळच जायचंय. आम्ही सरळ चालत पण खूपच मोठा आहे. लय मोठा आहे तेच सांगतं. लय मोठा आहे ह्यो. GPS सिग्नल लॉस्ट बाई बोलली. आताशी झाला. किती मिनिटाचा माहिती का? 2 मिनिटाचा सुरंग आहे. ओ माय गॉड. आणि फास्ट होतो म्हणून 2 मिनिटं झाली, नाही तर आपल्याला जास्तीत जास्त 10 मिनिटं तरी लागली असती. अच्छा अंधार दिसतोय इथं तर लाईटी पण नाही. हो ना. काढो बाबा. आता गाडी जाणार आहे 100च्या स्पीडला सापसूप. आता आपण पण लिमिट चांगलेली आहे. 30 चिपळून
हो. इकडं पण चिपलून आहे. मग इथंच ना रत्नागिरी चिपलून. दुसरं पण तिकडं आपल्याकडे पण आहे ना चिपलून. आपल्याकडे पण आहे ना चिपलून. Oh my God. आपली ऐक Oh my God. त्यासाठी तिथे सांगलेली आहे 30ची स्पीड. मार मीठ. उडवीत नका नेऊ. आता सांगितलं की तिच्या इथं कोणचं नाव तुम्हाला परी दिसतंय का? अरे गप तू येरी डोका पेटलाय तुझा. मिस्टर बीन. मिस्टर बीन मेला. हा मग तेच सांगतो मिस्टर बीन. कावी झाली? कावीळ झालते. हा खरोखर. हा तो येणार होता इथं कुठं कावीळ उतराला दुतुमला येणार होता कावीळ उतराला होय. पण टाइम झाला. अरे ते याच रस्ते- हा, मग तुम्ही नीट बघा. सापासारखा रस्ता आहे. हो, समजलं. गो गो सांगते तो गो. स्लो. काय आला इथं ओझरवाडी वाडी ओझरवाडी. ओझरवाडी. ओझर होता र होता र. ओझरवाडी. हा. ओझ आणि र. ओझरवाडी. तुमला आलता तो मिस्टर बीन काविल काढायला पण तेव्हा सुट्टीच्या दिवशी आलता तो. लगेच दुसऱ्या दिवशी टपकला. आठवलं देव. अरे ओ माय गॉड. साबजूप डायरेक्ट कटावा काय स्कॅन यो बघ डायरेक्ट परी हूँ मैं मुझे ना छूना परी हूँ मैं. यो काय इथं लाईट हलवतंय. इकडे या जेवायला. 50. रत्नागिरी पणजी आणि काय खेड. हा खेडला राहतं माझे मित्र. काय रे तुलाच नाही माहिती. खेडला एक राहतं एक कोलाडला राहतं असं आहे. कोलाट झाला ना आता. कोलाड गेला मागे कधीच. तर एक गोवा गाणं दिला आधी. कोकण किनारपट्टी नाही काय लिहिलंय कोकण काय लिहिलंय रेल कोकण रेल्वे स्टेशन रेल परिसर. कोकण रेल परिसर म्हणजे इथनं वर्षीनं रेल्वे जातं. कोकण रेल्वेनं मध्ये जाणार. ट्रेन जातं. ते रेल्वे आहे त्याच्यावरनं ट्रेन जातं. ट्रेन मध्ये माणसं जातात. वाटतं व्हेज आहे बहुतेक. हा हिरवा हिरवा दिसतंय हिरवा निसर्ग आईला बाई काय यार. कडक. वाईब मधीनच कशी काय जुळली चला काय काय रे? स्वामी सृष्टी दोन आहेत रे नॉनव्हेज आणि व्हेज. नको ते पातेल दोनच वापरतात. मग तेच. हॉटेल सृष्टी स्वामी सृष्टी नाव बघ असलं भारी ठेवलंय. कोकण किनारपट्टी तसंच देते. नाही नाही असतं व्हेज असेल असतं. एक तरी वेज असेल. दोन सोडू तिसऱ्यान बसू. राहू दे आपलं 9 वाजतील तोपर्यंत बरोबर. दोन सोडू तिसऱ्यान बसू. काहीतरी टायमिंग आपण 9चाच ठेवलाय ना. हा नऊ चालेल. हायस्कूल खवटी हायस्कूल बाबा. म्हणजे तो खोट असेल. कवटी तरी ठेवायचा कवटी. इथं काय आहे? नवीन घर आहे वाटतं. बैठक. खेड 16 किलोमीटर. याई मध्येच काय तर मधीनच काय होतं काय समजा काय मधुरीचे असं रस्तं काय नाही ते आवरा पेडणं मधींचा पट्टा दुरुस्त आहे तो असा ठेवतात. हे बाबा कवटी म्हणजे आवरा रस्ता भारी ठेवतात आणि मधींचा पट्टा असं नाचलेला रस्ता ठेवतो कसा समजेल. काय इच्छापूर्ती हॉटेल अमृत मध्ये आल्यावर आता इथं इच्छा पूर्ण होता वाटतं. गाईज आता इथं आल्यावर घरा आता बघू कशी चौथी वाटतं विषय. करू गाईज हँड वॉश अवतार तो देतो. आता बघते मी माझा अवतार सकाळला का आता उपास सोडतो न जेवतो त्यानंतर भेटतो तुम्हाला. लेट्स गो गाईज. जेवून येऊन झाला आता तिथे हॉटेलच्या किचन मध्ये काय बनवते काय माहिती. हे भाई शेफ झाले का. बाबूची खिमटी होते तयार खिमटी. पाणी पण यायला बाबू. खिमटी रेडी. चल येऊ घेतो. गरम आहे रे तुम्ही गरम गरम टाकलास. गरम आहे काढून मला सध्या. राहते ना चल आतमध्ये येऊ घेऊ दे. काचची आहे बरं मग तुला पण ना प्लास्टिकची घ्यायची. गाईज आता वाजलेत 10 वाजला 15 मिनिटात म्हणजे 9:45 झाले. आणि आज असा काही विचार नाही. आता प्रांशला इथं भरवतंय बाई.
हॉटेलमध्ये फुल सोय केली, किचन पासून सगळी सोय केली, तुम्ही बघू शकता. गाईज मी आता विचार केले तर लोक बघतात का काय करतात ते विचार नाही करायचा, सरळ व्हिडिओ मोबाईल करायचा ना ब्लॉग चालू करायचा विषय हा. पण तरी पण आपल्याला असं मला वाटतं लोक बघता काढू का नको काढू, आता पण तसंच वाटतं मी ठेवतो मोबाईल. सो गाईज फायनली आता निघलो हॉटेलमधनं आम्ही. तू ते एरीच आहे तर प्रांशूचा पण पोट भरला ना आमचा पण पोट भरला. तर यो असं हॉटेल आहे, या एकदम बादशाह जेवण आहे, काय विषय नाही. तुम्ही पण कुठं गोव्याला जाताना तर तुम्हाला हॉटेल दिसला ना, मस्त हॉटेल आहे, मस्त आहे की जेव्हा बेवाला आहे हॉटेल अमृत. जेवण पण अमृतासारखं जेवण पण अमृत. आता आपल्याला जायचे स्टे साठी एक रूम बघायला. आता बघूया चिपलून चिपळूणला डायरेक्ट. किती किलोमीटर आहे? 6:30 म्हणजे 11 वाजता आपण पोहोचूया. तर लेट्स गो गाईज. 11 ते 11:30 वाजता डायरेक्ट भेटू आणि मग तेव्हा मी ब्लॉग एंड करेन. बस अजून काय नाही बोलायचं म्हणा. गाईज चिअर्स. स्वतःला भेटली नाही म्हणून बोल. मला नाही आवडत शिरीपुर. गाईज धुका बघ असला गोय काही दिसत नाही पुढचा भाई. काय येऊ विषय काहीच दिसत नाही. धुका आहे का पोल्युशन? धुकाच आहे. सो गाईज आता एवढा धुका आहे पुरं काहीच दिसत नाही पुढचा ना. आता मी चार्जिंग पण मी गाडीनं चार्जिंग केलं, आयफोनला गाडीने चार्जिंग केला पाहिजे. काय करशील? 84% चार्जिंग ना. आमचा बेस झालाय आता डायरेक्ट जायचा गोव्याला ना, तिथंच जाऊन थांबायचा. सकाळी डायरेक्ट 7ला काहीतरी पोहोचू, 6ला 5:30-6ला पोहोचू. तर तेव्हा डायरेक्ट तिथं थांबायचा बेस झालाय. इथं कुठंच मध्ये थांबायचा नाही ना, मध्ये ना धुका आलाय तर काय समजू ना आता. तर बघूया मध्ये तर तवसर मी ब्लॉग पण एडिट करीन ना, तुम्हाला मध्ये टाकवीन पण, म्हणजे तसा ब्लॉग पण एडिट होईल. पाटक्यान सकाळी टाकीन ब्लॉग ना झोप नाही. सकाळी नाही टाकून जमणार. जेव्हा मी उठीन तेव्हा ब्लॉग टाकीन, तसं थंबनेल आणि ब्लॉग बी सगळं करून घेतो रेडी एकदम पद्धतशीर. बरोबर ना? आणि आपण स्विमिंग पूल मध्ये ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा. स्विमिंग पूल नाही रे, स्विमिंग पूल नाही, बीच वर जाणार आहे. आणि कसं काय आपलं 2-3 दिवस जातात ते बघू आपण थोडा दिवस. सो लेट्स गो गोवा. धुका ते तर का घेते मुका मुका. काहीतरी गेला काय कोल्हा का असाच काहीतरी गेला. काय गेलं? बेकार गेली. बेकार? हा गेली. कुठे गेली? इकडे गेली. इकडे गेली? हा. हायले एजंट दिसले असेल तर बरं होईल. माझा मोबाईल चालूच आहे. काय बोलता? मग चालूच आहे पण दिसले का नाही त्यांना माहिती, पण चालूच आहे. बेकार गेली कारण इकडे कुत्रा काय संबंधच नाही ना. नाही कुत्र बित्र कुठ नाही. बेकार लय चुपकेदार होती शकते ना. गेलेला आहे गाई. झालो आता आम्ही खाली आणि मगाशी लय भीती वाटलेली. वरती होत ना. आणि मगाशी भाऊना काहीतरी दिसला यांना दोघांना, पण तो काय होता तेव्हा मिनी कॅमेरा जरासाठी थोडक्यासाठी मिनी कॅमेरा असा केला ना लगेच तो दिसलाच. जर असं ठेवलं असतं ना थोडक्यात एकदम. कसा तिथं डोंगराचा भाग. तर आता पोचू कुठेतरी नाही, आता नाही कुठं थांबायचं, डायरेक्ट सरळ सपासूप. तर तो जर मी ब्लॉग आणि थंबनेल येतो. लेट्स गो. परत एकदा आपला सामना झालेला आहे धोक्यासोबत. कसं आपण साईडला करता तसं धुका साईडला करता. ही बघा झोपली ताणून. आणि प्रांशू पण झोपलाय, पण त्याच्या इथे टॉर्च लागला तो उठाचा म्हणून त्याच्या इथे टॉर्च बंद करतात. हे बघ कोल्हा बघ काहीच कोल्हा बघा. हे बघ आजच्या गावात दोघं भेंडी हमला व्हायचा आपल्या. वासव येत असते ना. एक होतं बघ हावरं कोल्ह होते. वासव होते. पटकन ऍक्सिडेंट वगैरे झाला का झाला रक्त आला संपला न्याला वरीत. सो गाईज आता आम्ही थांबलो चहा प्यायला आणि त्याच्या आधी तुम्हाला कोल्ह दिसलं ना भाई. कोल्ह दिसलं ना बस. अजून आपण पुढे बघू काय होतंय. तो अजून आपल्याजवळ किती तास आहेत माहिती का? 5.5 तास आहेत. तर आपण बघू काय होतं. आणि त्या 5.5 तासात मी ब्लॉग पण एडिट करणार आहे, थंबनेल पण बनवणार आहे. आणि थंबनेलचं टायटल असेल गोव्याला जाताना दिसलं खुखार कोल्हे.
गोव्याला जाताना दिसलं रक्तानं भरलेलं कोल्लं कोंबर. सो ठीक आहे, काहीतरी दिसला असं टायटल आणि थंबनेल मध्ये पण टाकणार आहे. थंबनेल एकदम बादशाह पण मजा आहे मला. तर बघू कसं काय, म्हणजे नवीन क्वालिटीचा थंबनेल बनवतात. तर मागचा थंबनेल तुम्ही बघितलं ना, कसा जरा किंग होता. आता पण थंबनेल बघू कसं काय बनवायचं. त्याचं टेन्शन आहे, व्लॉगचं काय एवढं टेन्शन नाही, विषय थंबनेलचा. त्याशिवाय तुम्ही लोक बघायला येणार नाही, थंबनेल तुम्हाला दिसत नव्हतं. तर मी जास्त बडबड करत नाही. पुढे बघू कसा काय विषय येतो. लेट्स गो. चहा आणि बिस्किट सुद्धा आलेलं आहे, तर आपण आता खाऊयात. लेट्स गो. नवीन धंदा ओपन केलाय. किती? 35 वर्ष ना. सो गाईज, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी आताच हे व्लॉग एडिट करते आणि सकाळी टाकण्यासाठी. तर आता मी काही झोपत नाही, बाकी सगळे झोपलेलं असं मला वाटतं. फक्त भाऊ आणि मी झालं असं मला वाटते. तर बघू. व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. माझ्या लगेच उद्या.